नमस्कार यूट्यूब फॅमिली। कर्नाटक आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हे केल्याशिवाय जमिनीच्या दस्ताची नोंदणी होणार नाही। चला तर काय केल्याशिवाय दस्ताची नोंदणी होणार नाही ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। कर्नाटक आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात आता जमिनीची मोजणी केल्याशिवाय दस्ताची नोंदणी होणार नाही। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय त्या दस्ताचा फेरफार होणार नाही अशी पद्धत महिनाभरात राबवण्यात येणार आहे। म्हणजे जमिनीची मोजणी केल्याशिवाय दस्ताची नोंदणी होणार नाही आणि त्या दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय त्या दस्ताचा फेरफार होणार नाही। त्यामुळे ही पद्धत महिनाभर राबवण्यात येणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याच्या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। त्यावेळी त्यांनी महसूल खात्यांतर्गत विविध विभागांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला। कर्नाटक राज्याच्या धर्तीवर राज्यात खासगी एजन्सीच्या माध्यमातून मोजणी केल्यानंतर दस्त नोंदणी करण्याबाबत भूमी अभिलेख विभागात हालचाली सुरू होत्या। त्याबाबत त्यांनी माहिती दिली। ते म्हणाले, पुणे विभागातील गेल्या 30 वर्षांमधील 33,000 महसुली दाव्यांपैकी सुमारे 11,000 दावे निकाली काढण्यात आले आहे। सेवा पंधरवडा अभियानाच्या माध्यमातून सुमारे विविध योजनांच्या माध्यमातून 50 लाख जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे। स्वामित्व योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना 500,000 रुपये देणे शक्य नाही। ही सेवा मोफत देण्यासाठी राज्याला 110 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। त्या माध्यमातून राज्यातील सर्व गरीब जनतेला मिळकत पत्रिका देण्यात येणार आहे। राज्यातील सर्व जनतेला प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल। पुढील राज्यभरात राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची मोजणी करून त्यांचे सीमांकन केले जाईल। त्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेने ठेवण्यात येईल। शेतीसाठी 12 तास वीज, पाणी आणि शेतीपर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्ता देण्याचे मुख्यमंत्र्यांचे ध्येय आहे। त्यामुळे पुढील 5 वर्षात शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, त्यांची मुले नोकरी मागणार नाहीत। इतके काम महाराष्ट्रात उभे राहू शकते असेही बावनकुळे यांनी सांगितले।